लय भारी मजा केली माहिती आम्ही 4 दिवस होती माहिती प्रॅक्टिस. अजिंक्य, तुला उद्या सकाळी कर्नल साहेबांनी त्यांच्या घरी बोलवले. मला का काय माहित, उसे कल सुबह भेज दो एवढंच बोलले. कर्नल शेठ, काहीतरी डेंजर भानगड आहे बर का. काय सांगतो? हा मग डायरेक्ट कर्नलने बोलले म्हणजे असं होत नाही शक्यतो. तू काहीतरी गोळ केला असणार. मी काय केलं नाही रे, आयुष्यात पण मी काय केलं नाही आणि मला काय आठवत पण नाही मी काय केलंय म्हणून. अरे तुला त्या तुषार गाडग्याचा किस्सा माहितीये का? काय ते तुझ्याचा होय? कोण तुझ्या? काय रे सांगू का? ए अरे सांग केलं का काय झालं? झालं काय माहितीये का? हा. तो गडीना लयच निवांत होता. मग एक दिवशी घेतला बोलवून आणि असा झापला होता का नाही. झापला म्हणजे? अरे झापला म्हणजे असं बघ की तो ना नंतर कधी लेटच गेला नाही कशाला. त्याचे नट बोल्ट एवढे टाईट केले ना तो कधी ढिलाच पडला नाही कधी. अरे ते काहीच नाही, नांदे जगतापाचा नाही होय, त्याला बी असंच घेतला होता राऊंडात. कर्नल साहेबांनी बोलावलंय म्हणजे वाट लागलीच म्हणून समजायचं. सत्ते शेठ फोन हा घ्या. हॅलो फौजी, आय लव्ह यू. हे गप बसा. काय आज शांत बस. शितले हळू बोल की, सगळ्यांना ऐकू गेलं तिथं. मग त्याला काय होतंय? मी काय कुणाच्या पापाला भीते होय? स्वारी लईच खुश दिसते. आज मी लई म्हणजे लईच खुश आहे. का ग? आज मी त्या भैयाला त्याच्याच मैदानात जाऊन पाणी पाजून आले. मला नडत होता वय. तू काय केलं आता? अहो ते पाटील साहेब आलते त्याच्याकडं. मी गेले त्याच्या घरी आणि सगळं खरं खरं सांगितलं. मग त्याला सहन होतंय वय. माझ्या अंगावर झाला. मी एक दिली लावून आणि आले तिकडनं निघून. ग शितले, तुला काय गरज होती असं करायची? अहो ऐका तर, आपला रावला बी लई भैया भैया करत होता. त्याला बी सांगितलं आणि आता तर त्याला कळलं बी कोण खरं आणि कोण खोटं ते. अगं शितले, मी काय विचारतोय तुला? अहो असं कसं बोलताय? तुम्ही असता तर तुम्ही काय केलं असतं सांगा बरं. अगं पण तसं नाही. हे बघा, ह्यो इक्याच्या नावानं राजकारण करणार आणि मी गप्प बसायचं वय. गावातली लोक एवढं चांगलं काम करायला चाललेत आणि यात ह्यो असं काय तर करणार. फौजींच्या नावावर राजकारण केलं मी अजिबात खपवून घेणार नाही. वाह वाह मिसेस फौजी, वाह. सॅल्यूट तुम्हाला. फौजी, तुमच्याकडनंच तर शिकले मी. असं वाटतं की आता तिथं यावं आणि काय? आता सगळंच कसं सांगणार. बरं ते जाऊ दे, तू काळजी घे बरं का. तो भैया साप आहे साप. असू द्या, तुम्ही कसली बी काळजी करू नका. मी हाय समर्थ, बघून घेते त्याला. ठीक आहे. काय हो, काय झालं? कसल्या काळजीत हवे तुम्ही? उद्या कर्नल साहेबांनी घरी बोललंय मला. मग त्यात काय घाबरण्यासारखं? अगं शितले, कडक शिस्ती जी आहे ते म्हणून जरा. बरं ते जाऊ दे शितले, तू काळजी घे बरं का. ते भैयाला काय करायचं ते करू दे. तू अजिबात मध्ये पडू नकोस आणि उगाच त्याला भडकवू नकोस. आजपासून तुमच्यासाठी माझ्या पक्षाचे दरवाजे कायमचे बंद. शितल सांगत होती तेच बरोबर होत. ते तर आता अशी जिरवतो का नाही बघच तू. आम्हाला नडते काय? आता मी बी नडतो. देत नाही पैसे, काय करायचं ते कर.
अहो भैया अंधारात का बसलाय? तू कशाला आलाय? भैया अपडेट द्यायचा होता. गावात लोकांनी काम सुरू केली. कसली? गावात लोकांनी आपल्याला न विचारता परस्पर कमानीच्या कामाला सुरुवात केली. कोणाच्या ह्याच्यात एवढा दम आहे? रावल्या गोट्याला म्हणत होता की भैयांना कामाचा खूप लोड आहे. भैयांनी आपल्याला संस्थेत ठेवलंय. आपण एक काम करू, भैयांना डायरेक्ट कामान उभारूनच दाखवू. भैयांचं स्वप्न आपण पुरं करू. आणि वर गोट्याला म्हणतोय कसा, जा भैयांकडे आणि ते म्हणलेले 50,000 रुपये देतो, ते घेऊन ये. आईला या रावल्याच्या लई माजलाय त्यो. सगळा विषय संपवून टाकतो एकदाचा. ना खूपच ना पाय काढला त्याचा तर बघतो. अहो भैया थांबा, आता नको भैया थांबा. थांबण्याच्या नादात लय काय काय झाले. त्या दिवशीच गावासमोर शीतलला झापडली असती ना, ही वेळ आलीच नसती. हे गावावरती दहशत राहिली पाहिजे. टॅलेंट नाही तर उद्या ते बारकं पोरग पण येऊन आपल्याला टपली मारून जाईल. भैया हो, तुम्ही एक काम करा, तुम्ही इथं बसा. या बसा जरा, तुम्ही बसा. काय बसा. भैया हे पाणी घ्या, पाणी पे जरा. काही शांत डोक्याने विचार करा. आता जो आमच्या वाटेत आडवा येणार त्याला डायरेक्ट संपवणार आम्ही. भैया असं नका करू भैया. काय ऐकून बेकून घ्यायचं नाही आम्हाला. ज्याने ज्याने माझ्या आयुष्याची वाट लावली त्या प्रत्येकाच्या आयुष्याची राख रांगोळी करणार. अहो भैया शांत व्हा, तुम्ही जरा विचार करा की काय वाटबीट काय लागली नाही. तुम्हीच जर असं वागलं ना तर आपलीच वाट लागेल भैया. हे मला शिकवायचं नाही. डोंट टीच मी. हे करू नका, ते करू नका, ह्याव करायचं नाही, त्याव करायचं नाही. बघत बसतो असं हातावर हात ठेवून. शीतल कशी हसते आमच्याकडे बघत. कूल डाऊन भैया, कूल डाऊन. लई नाजूक सिच्युएशन मध्ये आपण. मला आहे ना या सगळ्या सिच्युएशनचा कंटाळा आलाय. टॅलेंट आता. अहो भैया असं म्हणून कसं चालेल? अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आपल्याला भैया. हो भैया आता एक काम करायचं, डोक्यावर बर्फ ठेवून काम करा. आता इथून पुढे निर्णय घेताना व्यवस्थित आणि शांतपणे विचार करायचा. एक लक्षात ठेवा, काय जरी झालं तरी गाव आमच्या बाजूने आणि ते तसंच राहिलं पाहिजे. काहीतरी नवीन डाव टाकायला लागणार. नवीन डाव टाकायला लागणार. शीतल, ए शीतल. काय झालं जीजी? अगं बाई, अभ्यास करत बसलेस आहे? हा. कर कर अभ्यास कर मग. अहो पण काय झालं ते तर सांगा की. काय नाही, मला देवपूजेसाठी पाणी पाहिजे होतं, पण असू दे मी घेते. अहो त्यात तेवढं आणते मी लगेच. अगं असू दे, अगं घेते म्हणलं की मी. थांब. आणि शीतल तसं पण तुझी काही करतेस का नाही, ती बी एक प्रकारची सरस्वतीची पूजाच आहे की. कर कर चांगलं करतेस हं पुरी. आणि शिकून सवरून लई मोठी हो बघ पुरी. आणि आपल्या घराचं नाव लई मोठं कर. हा
ते आता कॉलेजला जात नाही ना, तर म्हणलं जरा अभ्यास करून घ्यावा, नाहीतर परीक्षेच्या टायमाला लईच गडबड होती बघा. वय ग, ठावाय मला घरातलं सगळं काम करून सवरून कॉलेज करून अभ्यास करते, हे काही कमी आहे का? सांग बघ बरं. कर कर, लय चांगलं करते. मी आले आहे देवाची पूजा करून. जेडी, ही खरंच येडी झाली वाटतं. सकाळच्या परी कामधंदा सोडून हे काय काढले आता? मी तर काय म्हणते, तिला या खरोखरच पाठवून दवाखान्यात. का काम करायची नाहीत म्हणून नाटक करते? तसंच असेल. लई बाराची आई. इतके दिवस कधी काढले का पुस्तक? आता बसली काढून ते. शीतल, झाली का ग कामं तुझी सगळी? होय मामी, समधी कामं झाली. आणि धुणं भांडी? होय, ते बी झालं. आणि स्वयंपाक बी करून झाला. मगच अभ्यासाला बसले. असं वय? कर बाई, अभ्यास कर. हा. काय ग, परीक्षा आहे वाटतं? आता कुठं काय, पण नंतर लोड येतो ना, म्हणून आताच अभ्यासाला बसले. हा, कर कर. तुमचं झालं का आवरून? आवरलं की. एवढ्या गावासमोर हिचा अपमान झाला, एवढी शांत कशी? नक्की काहीतरी कांड करून आली वाटते ही. त्याशिवाय अशी गप्प नाही बसणार. काय झालं नेमकं याची माहिती काढली पाहिजे. राम साहब. राम राम साहब, आपने बुलाया था. हाँ हाँ, अजिंक्य. यस सर. तुमने फैमिली क्वार्टर्स के लिए अप्लाई किया था ना? जी साहब. तो बीवी को यहाँ लाने की सोच रहे हो? जी नहीं साहब. क्यों? साहब, मैं आर्मी पर कंसंट्रेट करना चाहता हूँ. तो क्या हम नहीं कंसंट्रेट कर रहे? हम तो यहाँ अपने फैमिली के साथ रहते हैं. अब नहीं साहब, मतलब मेरा वो मतलब नहीं था. ऐसे करोगे तो अपने घर पर अपने बीवी पर कंसंट्रेट कब करोगे? जी. My wife, Dipti. And Dipti, he's Ajinkya. Our new wife. हेलो मैम. हेलो बेटा, चाय पियो. नहीं, ठीक है मैम. Have a seat. थैंक यू सर.
रिलैक्स, आराम से बैठो। ले लो, चाय पी लो। थैंक यू सर। सो अजिंक्य, काश्मीरमध्ये येत्या काही दिवसात आपल्या तिथल्या युनिटला काही जवानांची गरज भासणार आहे आणि आपल्या इथूनही काही जवान जाणार आहेत. अँड यू आर वन ऑफ देम. खरं? सॉरी सर. हा, खरंच. येत्या महिनाभरातच तुला तिकडे जावं लागणार आहे आणि मग मात्र तुला कदाचित सुट्टी नाही मिळणार. घे की बिस्किट घे. सो आता तू सुट्टीवर जाण्याच्या ऐवजी तूच तुझ्या बायकोला बोलावून घे इकडे, नाही का? म्हणजे त्या निमित्तानं का होईना पण तुम्हाला एकत्र राहता येईल. जी साहब. मैं फ्रेश होके आता हूं. आता बस जरा आरामात. तुम्ही सगळेजण एवढे यांना का घाबरता ना, आजपर्यंत नाही कळलं. इथल्या सगळ्या जवानांसाठी ना आम्ही अगदी आई वडिलांसारखी, म्हणजे कर्नल साहेब वडिलांच्या भूमिकेत आणि मी आईसारखी. कारण माहितीये का, तुम्ही जेव्हा इथे येता ना तेव्हा अगदी 20-21 वर्षांचे असता. मग तुमचे इथले आई बाबा आम्हीच नाही का? त्यामुळे तुम्हा सगळ्यांची काळजी आम्हाला घ्यावी लागते. सर तसे आपण फार काळजी घेतात सगळ्यांची. तू कुठला आहेस? आणि मी चांदवडी, सातारा जिल्हा. हो, सातारा. सातारा, पाचगणी, महाबळेश्वर मस्तच आहे. तिकडेच जवळ आहे माझं गाव. अरे, तुमचे कर्नल साहेब सुद्धा सातारा सैनिक स्कूलचेच पास आउट आहेत. अरे वा मॅडम, सातारा सैनिक स्कूल लय भारी आहे बरं का. भारतीय सैन्य दलात आहे ना आजवर लय मोठमोठे अधिकारी दिलेत त्या स्कूलनं. हो, खरं आहे ते. तुझे आई बाबा काय करतात रे? नाहीये, मी लहान असतानाच वारले. आजोळी मोठा झालोय मी. हो, सॉरी. हा, इट्स ओके मॅम. मग कोण कोण असतं घरी? घरी मामी, मामा, माझी आजी आणि बायको. हो, बायको काय करते? ती कॉलेज शिकते, BA थर्ड इयरला. अरे वा, चांगलं आहे की. बरंच लवकर लग्न केलेलं दिसतंय तुम्ही. हा, जरा परिस्थिती तशी होती त्यामुळे. अच्छा, कधी लग्न झालंय तुझं? 2 महिने झाले. 2 महिने? हो. अरे, मग तू बोलवूनच घे इकडे तिला. इकडं? हो. का, काही अडचण नाही? अडचण असं काय नाही. मग नाही मॅम, पण मागच्या वेळी मी सीओ साहेबांना विचारलं होतं तेव्हा ते असं काय बोलले होते की घामच फुटला मला. अरे, तेवढे कठोर असते तर त्यांनी परमिशनच दिली नसती. खरं तर काय करावं काय कळतच नाही मला. म्हणूनच तुला सांगतेय, तिला घेऊन ये इकडे. बर, घेतो. कसं आहे माहितीये का, आम्हा बायकांना एकदा कळलं ना की आपला नवरा कुठे राहतो, काय खातो, काय पितो, हे एकदा डोळे भरून बघितलं की आम्ही कसं एकदम निर्धास्त होतो. पण तुझी इच्छा आहे ना तिला इथं बोलावण्याची? असणारच. आणि तिची इच्छा असणार आहे इथे येण्याची. आता तर तुमचं लग्न झालंय, मग दोघांनाही एकमेकांना वेळ देण्याची गरज आहे. आणि आफ्टर ऑल तिने आर्मी लाईफ जगलं पाहिजे ना, काय? अरे, मग लाजतोस कशाला? घे बोलावून इकडे तिला. घेतो. आणखी काही? नाही, नको, थँक्स. आणि हा, चहा मस्त झाला होता मॅडम. येऊ मी? चालेल, ये. पण ती इथं आल्यावर तिला नक्की घेऊन ये. हो मॅडम, नक्की आणतो.
शिकले तू लवकरच इकडं आसामला येणार